नमस्कार, मी सुजाता सावंत. बालपण या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. हा धडा मराठी बालभारती इयत्ता 3रीचा आहे आणि हे पाठ्यपुस्तक 1981 या वर्षी प्रकाशित झालं. धडा आहे तोडणे सोपे जोडणे अवघड आणि ह्याचे लेखक आहेत राम शेवाळकर. भगवान बुद्धांच्या काळातील गोष्ट. एक घनदाट अरण्यात एक दरोडेखोर राहत होता. तो फार दुष्ट होता. लोकांना लुटणे, त्यांचा जीव घेणे त्याला काहीच वाटत नसे. केवळ मज्जा म्हणून देखील तो लोकांची मुडकी उडवी. कोणाचाही जीव घेण्यात त्याला मोठा आनंद वाटे. त्यामुळे लोक त्याला फार घाबरत. नुसते त्याचे नाव ऐकले तरी ते थरथर कापू लागत. एकदा काय झाले, भगवान बुद्ध त्या भागात आले. लोकांनी त्यांना परोपरीने विचारले, महाराज, आपण या अरण्यातून जाऊ नका. या अरण्यात एक दरोडेखोर आहे. तो फार दुष्ट आहे. त्याला कसलीच दयामाया नाही. मागं पुढं न पाहता तो तुमचाही जीव घेईल. आपण मागं फिरावं. हे ऐकून भगवान बुद्धांनी मंद स्मित केले. सर्वांकडे प्रसन्न दृष्टीने पाहिले आणि काही न बोलता शांतपणे ते पुढे निघाले. त्यांना अरण्यात शिरताना पाहून सगळे लोक हळहळले. त्यांना वाटले आता भगवान बुद्ध त्या दरोडेखोराच्या तावडीत सापडणार आणि तो त्यांना ठार मारणार. थोडे अंतर चालून गेल्यावर दाट अरण्य लागले. भगवान बुद्ध त्या अरण्यातील वाटेने पुढे जात होते. इतक्यात अचानकपणे तो दरोडेखोर त्यांच्या समोर येऊन उभा राहिला. त्याच्या हातात तळपत्ती नंगी तलवार होती. भगवान बुद्धांना पाहून खाशी शिकार मिळण्याचा त्याला आनंद झाला. गदगदा हसत तो भगवान बुद्धांकडे रोखून पाहू लागला. भगवान बुद्ध जराही भ्याले नाहीत की घाबरून मागे सरकले नाहीत. आपल्या जागेवर ते निश्चल उभे होते. त्यांनी शांतपणे विचारले, तुला काय हवंय? दरोडेखोर म्हणाला, तुझा प्राण. भगवान बुद्ध बोलले, माझा प्राण? म्हणजे तू मला ठार मारणार आहेस? बेशरक मार. हा मी तुझ्या पुढं उभाच आहे. पण त्याआधी माझं एक छोटंसं काम करशील का? काम? कसलं काम? दरोडेखोर म्हणाला. भगवान बुद्ध म्हणाले, अगदी साधं सोपं काम. ह्या समोरच्या झाडाची 4 पानं हवी आहेत. तू तोडून आणशील? एवढंच ना? माणसाची मुडकी सपसप तोडणारा मी, मला पानांचं काय? असं म्हणून तो झटकन वळला आणि त्या झाडाची 4 पाने तोडून घेऊन आला. त्या पानाकडं बघत बुद्ध म्हणाले, छान. आता अजून एक काम कर आणि मग मला खुशाल ठार मार. काय काम ते लवकर सांग, दरोडेखोर म्हणाला. भगवान बुद्ध म्हणाले, आता एवढंच कर. ही पानं तू जिथून तोडून आणलीस तिथंच परत जाऊन जोडून ये. दरोडेखोर हसून म्हणाला, तोडलेलं पान कधी जोडता येतं का? बुद्ध म्हणाले, मग भल्या माणसा, तोडलेलं पान जर जोडता येत नसेल तर मग घेतलेला प्राण परत देता येईल का? जे आपल्याला जोडता येत नाही ते आपण तोडावं कशाला? तोडणं सोपं, जोडणं अवघड. ज्याला जोडता येत नाही त्याला तोडण्याचा अधिकार काय? भगवान बुद्धाचे हे बोलणं ऐकून तो चपात चपला. तोडणं सोपं, जोडणं अवघड, हे शब्द पुन्हा पुन्हा त्याच्या कानात घुमू लागले. त्या पाठोपाठ आजवर कापलेली मुंडकी त्याच्या डोळ्यापुढे येऊ लागली. तसेच ठार केलेल्या लोकांच्या किंकाळ्यांनी त्याचे कान बधीर झाले. तो भगवान बुद्धांकडे पाहतच राहिला. प्रसन्न हसून बुद्ध म्हणाले, भल्या माणसा, सोपं काम करण्यात कसलं शौर्य, कसली बहादुरी. असं काहीतरी कर की ज्यामुळं तुलाच काय पण सर्वांना अभिमान वाटेल. हे ऐकताच त्याच्या हातातील ती तळपत्ती नंगी तलवार गळून पडली. मस्तक आपोआपच नमले. भगवान बुद्धांचे विचार त्याच्या मनावर पक्के कोरले गेले. त्या दिवसापासून लोकांना लुबाडणे, ठार मारणे त्याने कायमचे सोडून दिले.